हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2023 अंतर्गत राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस जे की आपली युनिट 4 आहे त्यामधील आपण संविधान आणि संविधानवाद जे की आपण प्रिपरेशन थ्रू MCQ पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्या अगोदर महाराष्ट्र सेट पेपर 2 ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर या कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. त्याच पद्धतीने लाईव्ह लेक्चर देखील आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. तसेच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातील, त्याही इंग्लिश आणि या मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. तसेच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील भेटतील आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आपल्याला भेटतील विथ सोल्युशन. ठीक आहे, तर याकरिता आपल्याला या दिलेल्या खाली कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. तसेच ग्लोबल ऑनलाईन ॲप हे जे की ॲप आहे ते आपण डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करू शकता. ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे जी की आपली 26 जानेवारीपासून हा आपला क्रॅश कोर्स सुरू होणार आहे. या क्रॅश कोर्समध्ये आपल्याला जे की 2 महिन्याचा आपला क्रॅश कोर्स असणार आहे, जो की 26 मार्चपर्यंत जे काही आपलं एक्झामचं टार्गेट आहे त्या एक्झामच्या 2 महिन्याचा आपला क्रॅश कोर्स असणार आहे. त्याकरिता जी काही फी असणार आहे त्याचं फी स्ट्रक्चर आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 40% डिस्काउंट करून ती फक्त 6,000 रुपये असणार आहे. आणि या 6,000मध्ये तुम्हाला पेपर सेकंड प्लस तुम्हाला पेपर फर्स्ट देखील भेटणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला पेपर फर्स्ट देखील फ्रीमध्ये भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे गेट पेपर फर्स्ट कंप्लीट कोर्स फ्री विथ पेपर सेकंड. ठीक आहे, तर हा आहे आपला पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस, जो की आपण रोज बघतो की युनिट 1 टू युनिट 10पर्यंत कोणकोणत्या गोष्टी आहेत जे की आपल्याला रिवाईज होण्यासाठी हा वारंवार आपल्याला दाखवला जातो. त्यापैकी जे काही पॉलिटिकल थेअरी, पॉलिटिकल थॉट, इंडियन पॉलिटिकल थॉट अँड पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इंडिया हे जे की आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण युनिट 4 कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिसमध्ये जे काही पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करत आहोत. तर आज आपण युनिट 4 मधील कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस जे की तुलनात्मक राजकीय विश्लेषण जे आहे त्यामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे संविधान आणि संविधानवाद जो की आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फॉर्म्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, रूल ऑफ लॉ आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे प्रकार आहेत, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे अधिराज्य आहे, ज्युडिशियल इंडिपेंडन्स म्हणजे न्यायालयीन स्वतंत्रता अँड लिबरल कॉन्स्टिट्युशनलिझम जे की हे स्पेसिफिक सांगितलेलं आहे की लिबरल कॉन्स्टिट्युशनलिझम उदारमतवादी संविधानवाद आहेत. देन इमर्जन्सी पॉवर्स अँड क्रायसिस ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम जे काही संकट आहेत त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आजपर्यंत आलेले आहेत आणि जे क्वेश्चन आपण डिस्कस करू शकतो त्या थ्रू आपण थेअरीही डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमधला आपला जो काही पहिला प्रश्न आहे तो हा आहे की व्हॉट डज द आयडिया ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे नक्की संविधानवादाची कल्पना काय आहे. फर्स्ट पर्याय की द आयडिया ऑफ अ लिमिटेड गव्हर्नमेंट, सेकंड आहे द आयडिया ऑफ गव्हर्नमेंट अँड थर्ड आहे रूल ऑफ लॉ प्रिन्सिपल अँड लास्ट वन इज दॅट हाऊ लॉज फंक्शन. ठीक आहे, म्हणजे संविधानाची जी काही संकल्पना आहे ती मर्यादित सरकारची संकल्पना आहे का किंवा फक्त ती सरकारची म्हणजे सरकारची संकल्पना असणे गोष्ट वेगळी नाही, त्यामध्ये पण लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे मर्यादित सरकारची संकल्पना आहे का किंवा कायद्याची नियमतत्व आहे का, कायदे कसे कार्य करतात याविषयी सांगणारी काही गोष्ट आहे का. तर याचा आन्सर आहे आन्सर ए, जी की संविधानवादाची जी काही कल्पना आहे ती मर्यादित सरकारची कल्पना आहे म्हणजे द आयडिया ऑफ अ लिमिटेड गव्हर्नमेंट. आता नेमकं संविधानिक सरकार म्हणजे नेमकं काय किंवा राज्यघटनावाद त्याला संविधानवाद जे काय असं म्हटलं जातं त्याचा अर्थ काय होतं. तर संविधानवाद ही संकल्पना प्राचीन काळापासून अर्वाचीन वाटत असली तरी तिचा पाय हा प्राचीन काळात घातलेला आढळतोच. पण आधुनिक काळात तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात संविधानवादाला काय आहे अधिक महत्त्व आहे. ठीक आहे, तर संविधानवादामुळे शासनाचे स्वरूप अधिकार म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की संविधानवादामुळे नेमकं किंवा कॉन्स्टिट्युशनलिझममुळे नेमकं कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कळून येते की जे काही शासनाचा प्रकार असेल, जे काही शासन आपल्या तर शासनाचे स्वरूप आपल्या लक्षात येतं, शासनाचा प्रकार आपल्याला लक्षात येतो. त्याच पद्धतीने शासनाचे अधिकार जे काही असतील त्याही शासनाचे जे काही अधिकार आहेत त्याचप्रमाणे सरकार आणि नागरिक यांचे जे काही परस्पर संबंध आहेत, सरकार आणि नागरिक यांचे जे काही परस्पर संबंध आहेत ते संबंध याचा काय होतं आपल्याला शोध लागतो. ठीक आहे, संविधानवाद ही एक आहे विचारसरणी जॉन लॉक
किंवा मॉन्टेस्क्यू या पाश्चात्य विचारवंतांनी संविधानवादाचा काय केलं आहे, पुरस्कार केलेला आहे. मग त्याचा सविस्तर आढावा आता आपण पाहणारच आहोत. मग त्यामध्ये संविधानिक सरकार म्हणजे मनमानी सरकारच्या विरोधात नियमानुसार सरकार याचा अर्थ होतो. म्हणजे राज्यघटनेच्या अटीनुसार मर्यादित सरकार म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट केवळ सत्ता वापरण्याच्या इच्छा क्षमतानुसार मर्यादित सरकार नसणारे. म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे याचा अर्थ काय होतो की लिमिटेड गव्हर्नमेंट जरी गव्हर्नमेंटचं जरी सरकार असलं किंवा गव्हर्नमेंट जरी असलं तर त्यांना अमर्यादित अधिकार असतात का, तर नक्कीच नसतात. मग त्यामुळे घटनात्मक सरकार कायद्याचे राज्य काय करतं, प्रस्थापित करते आणि सरकार त्यानुसार निर्माण केले जाते. म्हणजे कायद्यानुसार काम करतात. लोकांच्या मनमानीनुसार किंवा सरकारच्या मनमानीनुसार काम करतात का, तर नक्की नाही. तर या ठिकाणी रूल ऑफ लॉ हे जे काही महत्त्वाचे आहे त्यामुळे मर्यादित सरकारवर याची काय होते, मर्यादित सरकारवर याच्या काही गोष्टींची आपल्याला सावली पडलेली दिसून येते. परंतु घटनात्मक सरकारपेक्षा वेगळी अशी आधुनिक संकल्पना आहे जी कायदा आणि नियमाद्वारे राजकीय व्यवस्था काय करते, परिभाषित करते. मग हे कायद्याचे वर्चस्व आहे, व्यक्तीचे नाही. म्हणजे व्यक्तिवादी आहे काही गोष्ट तर नाही आहे. मग ते राष्ट्रवाद, लोकशाही आणि मर्यादित सरकारची काय करते, म्हणजे सरळ सरळ आपल्याला कॉन्स्टिट्युशनिझमच्या काही गोष्टी आहेत ती कशाविषयी सांगतं, लिमिटेड गव्हर्नमेंटविषयी सांगतो, हे आपल्याला दिसून येते. मग संविधानवाद अशा प्रकारे राज्यामध्ये राज्यघटनेच्या अस्तित्वाचा अर्थ आहे, कारण ते सरकारचे साधन आहे किंवा जमिनीचा मूलभूत कायदा आहे. त्याची उद्दिष्ट सरकारच्या मनमाने ज्या काही कारवाई त्या मर्यादित करण्यासाठी लिमिटेड गव्हर्नमेंट असं वापरलं जातं. आता महत्त्वाची गोष्ट काही थिंकरनी काय केलेलं आहे, संविधानवादाची व्याख्या केली. मग संविधानवादामध्ये जे काही कार्ल जे फेडरिक म्हणून जे काही थिंकर आहे त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे की संविधानवादात सत्तेचे विभाजन करून शासनाच्या कार्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी मर्यादित शासन पद्धती, जी की आपण आत्ता बघितले लिमिटेड गव्हर्नमेंट, मर्यादित शासन पद्धती निर्माण केली जाते. आणि नागरिकांच्या अधिकाराचे त्यामुळे काय होते, तर नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणारी पद्धती राज्यघटनेतील नियमानुसार काय केली जाते, निश्चित केली जाते. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे की वेन कॉन्स्टिट्यूशन प्रमोट दे फॅसिलेट प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट द मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिबेट अँड द रेनासेस ऑफ व्हॅल्युएबल कॉन्स्टिट्युएन्सी. ठीक आहे. म्हणजे जेव्हा घटना प्रोत्साहन देते कशासाठी, की खाजगी गुंतवणूक, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन आणि असुरक्षित मतदारांचे आश्वासन सुलभ करतात, तर ती कोणती अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या सुरक्षित होतात. ठीक आहे. तर पहिला पर्याय आहे कॉम्प्रोमाइज, दुसरा आहे नॅशनल ॲस्पिरेशन, तिसरा आहे द एम्पॉवरमेंट ऑफ पब्लिक ऑफिशियल, की चौथा आहे की क्रेडिबल कमेंटमेंट. जे की घटना आपल्याला सार्वजनिक कर्जाची व्यवस्थापन असेल, असुरक्षित मतदारसंघाचे जे काय आश्वासन ते कशामुळे म्हणतात, हा इमोशनल क्वेश्चन आहे. हा आपल्याला टॅकल करता येऊ शकतो, पर्यावरण पण आपल्याला तो सोडवता येऊ शकतो. म्हणजे तडजोड केल्यामुळे काही कर्जाचे व्यवस्थापन वगैरे होणार किंवा असुरक्षित मतदारसंघाचे किंवा रेसनेस ऑफ व्हॅल्युएबल कॉन्स्टिट्यूशन असं काय होणार का, नॅशनल ॲस्पायरन्सी येत नाही किंवा तडजोडही येत नाही किंवा कॉम्प्रोमाइज होत नाही किंवा सार्वजनिक अधिकारांचे सक्षमीकरण त्यांचं पब्लिक ऑफिशियलांचे एम्पॉवरमेंट करून काय होणार आहे का, तर नक्कीच नाही. त्यामुळे जो पर्याय राहतो तो हा डी राहतो. त्यामुळे याचं ॲन्सर काय असणार, तर ॲन्सर इज दॅट डी. जे की राज्यघटना नेमकी काय सांगते की प्रत्येक देशाला लिखित राज्यघटना असते. काही राज्यांना, काही स्टेटला लिखितही असते, काही अलिखितही असते. जसं की इंग्लंडला अलिखित राज्यघटना, पण त्यांच्या ज्या काही रूढी परंपरा ज्या काही चालू आहेत त्यानुसार त्यांचं कामकाज चालू राहत असतं. मग हे एक नियम म्हणजे लिखित राज्यघटनेमध्ये नेमकं काय असतं, तर लिखित राज्यघटनेमध्ये काय असतं की नियमांची एक संहिता असते. म्हणजे जगात प्रत्येक देशात राज्यघटना आहे, देशाच्या कारभाराची नियमावली जी काय ती लिखित स्वरूप असते. म्हणजे आधुनिक काळात म्हणजे उदारमतवादी सिद्धांतांच्या उदयानंतर घटनावादाला काय झाले किंवा संविधानवादाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. मग राष्ट्राचा कारभार एखाद्या व्यक्तीच्या मर्जीनुसार न चालता लोकांच्या मतानुसार तो राज्यकारभार चालावा, तसेच लिखित नियम त्यात सहजासहजी बदल करता येणार नाही असा विचार उदारमतवादी विचारसरणीमुळे काय झालं, पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की व्यवहारात व्यक्तीला महत्त्व नाही, ते महत्त्व लिखित कायद्यात राहील. म्हणजे कायद्याचं राज्य त्याला म्हटलं जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक व्यवस्थेत त्या घटनेवरचं नियंत्रण कसं आहे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे घटनेत स्थान, नियंत्रण व्यवस्थेवर योग्य आहे का यावर वेगवेगळे प्रकार दिसतात. मग उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेवर घटनेचे योग्य नियंत्रण व स्थान आहे. घटनात्मक नियंत्रण उदारमत
बहुमतवादी लोकशाही व्यवहारावर घटनात्मक नियंत्रण जास्त असते, तर सर्वंकष व्यवस्था किंवा जी काही निरंकुश व्यवस्था आहे त्याला घटनात्मक नियंत्रण कसं असतं, कमीत कमी असतं. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की जी काही क्रेडिबल कमेंटमेंट जी असते, जी काही वचनबद्धता असते, जी की ते आपल्याला घटनेमध्ये आढळून येते, त्यामुळे लोकांचे संरक्षण होताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, मग नेमकं राज्यघटनावाद आता खालीलपैकी महत्त्वाची गोष्ट आहे की याच्या रिलेटेड पुढचा क्वेश्चन असं आहे की विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम. ठीक आहे, तर पहिला पर्याय आहे की लिखित संविधान, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन. दुसरा आहे अनलिमिटेड रूल. तिसरा आहे सुप्रेमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि चौथा आहे प्रोटेक्शन ऑफ सिटीजन राईट. जे की खालीलपैकी जी काही कॉन्स्टिट्युशनलिझम संविधानवादाची जी काही वैशिष्ट्य दिले त्यापैकी कोणतं वैशिष्ट्य नाही असं आपल्याला सांगितलं. आत्ताच्या क्वेश्चनविषयी जर तुम्ही आत्ता जो मागचा क्वेश्चन दुसरा पहिला क्वेश्चन होता त्याविषयी जर आपण चर्चा त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं संविधानवादाविषयी नेमकं काय सांगितलं, पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला की ते काय सांगतात, लिमिटेड गव्हर्नमेंटविषयी बोलताना आपल्याला दिसून येतं. काय तर लिमिटेड गव्हर्नमेंट. लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे काय असणार आहे की त्यांचे जे काही नियम असतील ते काय असणार आहे, मर्यादित असणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला अमर्यादित नियम असं विचारले म्हणजे पहिल्या प्रश्नावरूनच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर टॅकल करता येतं की नाही, तर नक्कीच. तर याचं उत्तर काय, तर उत्तर आन्सर त्याचं बी आहे, जेणेकरून अनलिमिटेड रूल असं काही संविधानवादाच्या वैशिष्ट्यामध्ये आढळत नाही. ठीक आहे, तर त्याची नेमकी कुठले कुठले फीचर्स आहेत, तर फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजेच वैशिष्ट्य संविधानवादाची ते कुठले, तर रिटर्न कॉन्स्टिट्यूशन जी की लिखित राज्यघटना असते ते एक महत्त्वाचं काय आहे संविधानवादाचं काय आहे की वैशिष्ट्य आहे. तसेच दुसरं आहे पॉप्युलर सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व, जनतेचे सार्वभौमत्व याला असं म्हटलं जातं. ठीक आहे, जनतेचे म्हणजे जनतेच्या हातामध्ये काय असतं, सर्वोच्च सत्ता असते, त्याला जनतेचे सार्वभौमत्व असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने काय तिसरं की द सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड रूल ऑफ लॉ, जे की आपण आता बघितलं की सगळ्यात सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशनच हे काय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जे काही नियम सांगितले, जे काही कायदा आहे, कायदा पुढे कोणतीही गोष्ट मोठी नसणार, म्हणजे व्यक्तीपेक्षा कायदा मोठा असणार, ह्या गोष्टी जे ती की रूल ऑफ लॉला काय हे महत्त्वाचं वैशिष्ट्य मांडलं. म्हणजे घटनावाद ही अशी तत्वप्रणाली आहे की त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसून येतात. मग कोणत्या तरी एक सर्वोच्च किंवा मूलभूत कायदा ज्याच्यापेक्षा अन्य कोणताही कायदा काय असणार आहे, श्रेष्ठ असणार, आणि सर्व कायदे कसे असतील, कनिष्ठ असतील असं ते सांगितलं. त्याच पद्धतीने सरकारच्या सत्तेवर अंकुश आहे, हा अंकुश घटनेच्या तरतुदीमुळे आलेला आहे. मग अशा लोकांच्या अंकुशामुळे राज्यकर्ते स्वतःच्या इच्छेनुसार नव्हे तर घटनात्मक तरतुदीनुसारच राज्यकारभार करतील. तसेच पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजे राजकीय लोकशाही ही जी आहे की महत्त्वाची संविधानवादातील महत्त्वाचं फीचर आहे. देन रिप्रेझेंटेटिव्ह लिमिटेड गव्हर्नमेंट, हे तर महत्त्वाचं आहे की कॉन्स्टिट्युशनलिझम म्हटलं की लिमिटेड गव्हर्नमेंट हे नेहमी लक्षात ठेवायचं. ह्यातले की पॉईंट जे असतील ते लिमिटेड गव्हर्नमेंट आहे आणि रूल ऑफ लॉ आहे. ठीक आहे, देन सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे सत्तेचे विभाजन, सिव्हिलियन कंट्रोल ऑफ मिलिटरी आहे, सिव्हिलियन कंट्रोल ऑफ द मिलिटरी फोर्स म्हणजे सिव्हिलियन कंट्रोल, प्रोटेक्शन ऑफ सिटीजन राईट्स म्हणजे व्यक्तीचे जे काही हक्क आहे त्याचे संरक्षण, जे की संविधानवादामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिगत हक्क केवळ व्यक्तीनंच नव्हे तर गटांना आणि संघटनांना देखील बहाल केलेले असतील. पोलीस गव्हर्न बाय लॉ अँड ज्युडिशियल कंट्रोल, बरोबर आहे. म्हणजे जे काही कायद्यानुसार ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्या असतील त्या महत्त्वाचे. पोलीस जे काय म्हणजे पोलिसी राज्य असणार नाही, पण ते कसणार आहे, पोलीस गव्हर्न बाय लॉ असणार आहे आणि ज्युडिशियल कंट्रोल असणार आहे. अँड महत्त्वाचं अँड इंडिपेंडंट ज्युडिशरी म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था, जी की कॉन्स्टिट्युशनचं महत्त्वाचं काय आहे, फीचर आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे अशी पद्धत विकसित केली जाते की त्यामुळे व्यक्ती, गट आणि संघटनांची स्वातंत्र्य घटक यांना संरक्षण मिळेल आणि सरकारवर काही माध्यमातून काय होईल, नियंत्रण आणता येतील. म्हणजे अशा पद्धतीने ह्याच्यावरती एक्सपेक्ट आहे आपला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस राहतील की कॉन्स्टिट्युशनलिझमचे कोणकोणते फीचर्स असेल. हा पडलेला प्रश्न आहे आपल्याला, त्यामुळे याच्यावर जरा फोकस करायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे जे काही 10 फीचर्स आहेत त्याची आपण आता चर्चा केलेली आहे. तर महत्त्वाचा पुढचा प्रश्न असा आहे की द इमर्जन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तर खालीलपैकी संविधानवादाचा उदय कशाशी संबंधित आहे. द इमर्जन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन रूलर्स अँड रूलर, then greater agriculture productivity, increasing bureaucracy, the emergence
ऑफ टोटॅलिझम. ठीक आहे, मग आत्तापर्यंत जो काय आपण डिस्कस केलं त्याच्यावरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात नक्कीच आल्या असतील की नेमकं हे कशाविषयी बोलतात. बरं, आता वाढती धर्मशाही वगैरे संविधानवादामध्ये धर्माविषयी आपल्याला कुठं काय बोलता आहेत का? ठीक आहे, एकाधिकारशाहीविषयी काय आहे का? नक्की. आणि कृषी उत्पादकता अधिक वगैरे ह्याच्याविषयी काहीच नाही आहे. म्हणजे हे कृषी रिलेटेड ह्या गोष्टी संविधानवाद हा कसा एक व्यापक दृष्टिकोन आहे, त्यामुळे व्यापकतेवर जास्त. आणि महत्त्वाचं काय गव्हर्नमेंटमध्ये विषय त्यांनी विचार, गव्हर्नमेंट आहे, कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हे जे काय त्याचे कीवर्ड्स आहे, गव्हर्नमेंट आहे, कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे, इंडिपेंडंट ज्युडिशियरी, असे जे काही संबंधित गव्हर्नमेंट रिलेटेड वर्ड्स आहेत ते आहेत. मग त्याच्यामध्ये हे कुठं आढळून येतात का? तर या ठिकाणी आढळून येतात. म्हणजेच काय, शासक आणि शासित यांच्यातील कराराचा जो काही उदय आहे त्याच्यावर संविधानवादाचा उदय काय आहे, संबंधित आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे आन्सर ए. तर आता हे एक महत्त्वाचं की राजकीय सिद्धांतकार जे की जॉन लॉक यांनी घटनावादाचे तत्त्वज्ञान बजावण्यात खूप मोठी भूमिका वठवली आहे. मग जॉन लॉक हे जे काही इंग्लिश विचार होते त्यांनी सामाजिक कराराची जी काही संकल्पना मांडली त्या सिद्धांतामध्ये त्यांनी सरकार हा स्वतः लोक आणि राज यांच्यातील एक कराराचा प्रकार आहे. म्हणजे सरकारची भूमिका काय असेल, लोकांची भूमिका काय असेल, उदारमतवादी गोष्ट असते तर त्यामध्ये व्यक्तीला जास्त महत्त्व दिलं. म्हणजे व्यक्तीमध्ये असले तर व्यक्ती स्वातंत्र्य, जो काही लॉ असेल, कायदा असेल तो व्यक्तीच्या बाजूने असेल, तो कायदा जो असेल तो सरकारच्या बाजूने किंवा सरकारच्या मनमानीनुसार असणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं. मग जर राज्याने आपल्या शक्तीचा गैरवापर केला किंवा कराराचा शेवट जर टिकवून ठेवला नाही तर लोकांना करार रद्द करण्याचा देखील अधिकार आहे. मग सामाजिक कराराच्या युक्तिवादामध्ये सामान्यतः असे म्हटले जाते की व्यक्तीने त्याच्या उर्वरित अधिकाराच्या संरक्षणात बद्दल त्याचे काही स्वातंत्र्य समर्पण करण्यास शासकाच्या अधिकारास, म्हणजे जे काही बहुसंख्यक निर्णय घेणार आहे त्यांना सादर करण्यास स्पष्टपणे समित दिले. म्हणजे हे जे काही संविधानवाद जो आहे तो शासक आणि शासन यांच्यातील काय आहे, तो एक रूल आहे किंवा एक काय आहे त्याच्यामधली एक रिलेशन आहे, ह्याच्याविषयी आपण बोलतो. म्हणजे राज्यघटनावादाचा उदय आणि विकास नेमका कसा झाला, तर राज्यघटनावाद किंवा संविधानवाद ही उदारमतवादाची मिळतीजुळती विचार प्रणाली, जे की आपण आता लॉकपासून ज्या काही गोष्टी त्यानुसार आपण पाहिले. म्हणजे 16व्या शतकात युरोपमध्ये याचा उदय झालेला दिसून येतो. मग पूर्वीच्या काळात हे प्राचीन भारतीय गणराज्यात, प्राचीन ग्रीक गणराज्यात घटनावादाचे, संविधानवादाचे काही अंश होते, कारण तिथे लोक चर्चा विनिमयाने सुद्धा निर्णय घेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने कोणते काम करायचे याबद्दल काय असायचे, स्पेसिफिक नियम असायचे. ठीक आहे, म्हणजे त्यावेळी अशा काही गोष्टी जर लिखित नसतील तर काही गोष्टी नव्हत्या असं आहे का, तर नक्कीच नाही. मग भारतात कसं होतं की भारतात जे काही जातीय राष्ट्र कोणते नियम होते, त्यामुळे घटनावादाचा उदय प्राचीन ग्रीक नगरराज्य किंवा गणराज्य भारतीय गणराज्यात उदय झाला असं म्हटलं जातं. मग ग्रीक राज्याच्या विघटनानंतर रोमन साम्राज्यवादात घटनावादाचा विकास करायला खुंटलेला दिसतो. मग कारण रोमन साम्राज्य हा अभिन्न शासक झाला आणि तो त्याच्या मर्जीनुसार काय झालं, काम करू लागला. मग कालांतराने जवळपास इसवी सन पूर्व 5व्या शतकात रोमन साम्राज्याचे काय झालं, हळूहळू विघटन सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे काय झालं की छोटे छोटे सरंजामी व्यवस्था उदयाला आल्या. मग त्यापैकी काही जे काही व्यवस्था होत्या, काही अंश आपल्याला घटनावादाचे काय झालं, पुनरुज्जीवन झालेलं आपल्याला दिसून होतो. कारण का, तर काही म्हणजे सरंजादांचे काही सरंजाम होते त्यांनी काय केलं, काही नियम लिखित स्वरूपात तयार केले. मग काही ठिकाणी हे नियम किंवा कायदे काही म्हणजे असं कोरले गेले होते. मग त्यामुळे पूर्णांशाने घटनावादाचा उदय तिथे नक्कीच झाला नाही. म्हणजे कधीचा काळ तो मधला, जो की इसवी सन पूर्व 5व्या शतकानंतर. पण मध्ययुगात अशा काही घटना घडल्या की रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर 6व्या शतकामध्ये जो काही कायदा महत्त्वाचा ठरला त्याच्यामध्ये बायबल किंवा धर्मातील नीतीनियमाने युरोपातील मानवाच्या जीवनाला मोठ्या प्रमाणात काय झाली, शिस्त आली. मग हा कालखंड ॲक्च्युली संविधानवादाला अनुकूल होता असं म्हटलं जातं. परंतु कालांतराने चर्च आणि पोपचे पण महत्त्व काय झाले, वाढत गेले आपल्याला दिसून होतं. म्हणजे बायबलपेक्षा चर्चला अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसून आलेले. ठीक आहे, मग त्यानंतरच्या काळात नेमकं आणखी काय झालं की त्यानंतरच्या काळात मध्ययुगात अखेरच्या काळात राजा आणि पोप यांच्यात संघर्ष होऊ लागला. त्यामुळे राजाने काय केली, आपली अनिर्बंध जी काही सत्ता होती ते त्यांनी काय केली, प्रस्थापित केलं. मग ह्यामुळे काय झालं, जे काही राजाची अनिर्बंध सत्ता जर आली, म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट ऐवजी समजा अनलिमिटेड गव्हर्नमेंट जर शिरकाव झाला, तर त्यावेळी काय होतं, तर घटनावादाच्या विकासाला किंवा संविधानवादाच्या विकासाला काय ती गोष्ट आहे मारक ठरते. म्हणजे मध्ययुगातही संविधानवादाचा उदय झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग राहतो काय, म्हणजे आपण आता प्राचीन काळातील संविधानवाद बघितला किंवा मध्ययुगीन काळातील
बघितला. आता आपण आधुनिक काळाविषयी चर्चा काय करतो, तर आधुनिक काळामध्ये काय तर हे जवळ 5व्या इसवी सन पूर्व 5व्या शतकापर्यंत होतं. ठीक आहे, 5वा जे काही शतक ते इसवी सन पूर्व 6व्या शतकानंतर जे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे ना. हे जे काही आधुनिक काळातले जे बघणार आहोत ते आपण इसवी सन पूर्व 14व्या शतकानंतर, म्हणजे 14व्या शतकात काय झाली, ॲक्च्युली प्रबोधनाला सुरुवात झालेली होती. ठीक आहे, म्हणजे प्रबोधनाला सुरुवात झालेली त्यावेळी काय झालं, औद्योगिक क्रांती झाली. मग औद्योगिक क्रांतीमधून मानवी विचार मांडले जाऊ लागले. मग त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये उदारमतवादाला जास्त महत्त्व येऊ लागले. उदारमतवाद असेल, ह्युमॅनिझम असेल, मानवतावाद असेल, विवेकवादाला जास्त मानवतावाद असेल, विवेकवाद म्हणलं जातं की जे की उदारमतवादामध्ये आपल्याला दिसून येतं. विवेकवादाला जास्त महत्त्व, म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत त्याच्याला काय झालं, चालना मिळू लागली. मग त्यामुळे काय झालं की ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, अमेरिका, कालांतराने युरोपियन जे काही राष्ट्र आहेत तिथंपर्यंत काय झालं की लोकजागृती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हे कधीची गोष्ट आहे की ह्या गोष्टी सगळ्या आपल्या आधुनिक युगातल्या दिसून येतात. मग राजा आणि लोक यांच्यात संघर्ष होऊन लोकांची सत्ता प्रस्थापित झालेली दिसते. आणि त्यावेळी घटनावादाचा जो काही संविधानवादाचा जो काही प्रारंभ होता, तो संविधानवादाचा काय झालेला, संविधानवाद ह्याचा उदय झाला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे कधी झालेला दिसून येतो, संविधानवाद म्हणजे राजा आणि लोक यांच्या जेव्हा संघर्ष होऊन लोकांची सत्ता प्रस्थापित झाली त्यावेळी संविधानवादाच्या नवीन युगाला प्रारंभ झाला असं म्हणलं जातं. मग तसेच 1776ला अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा उदयास आला. ते माहिती आहे, 1776चा अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा. त्याच पद्धतीने 1789ला काय झालेलं आहे, 1719 फ्रेंच राज्यक्रांती झाली. अशा काही घटनामुळे लोकशाही व्यवस्थेची प्रस्थापना आपल्याला झालेली दिसून येते. मग यावेळी घटनावादाचा प्रारंभ अलीकडच्या काळात झालेला दिसून येतो. मग 2 महायुद्धादरम्यान मात्र फॅसिझम आणि नॅझिझम यांनी घटनावादाला किंवा संविधानवादाला आव्हान निर्माण केले होते. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर घटनावाद युरोपपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगभर अस्तित्वात आला आणि राज्यघटनावादाची किंवा संविधानवादाची जी काही संकल्पना आहे ती जागतिक झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने या क्वेश्चनचं काय होतं, एक्सप्लेनेशन होतं. पुढचा प्रश्न आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट कॉन्स्टिट्युशनलिझम इज अब्सेंट. जे की आता मी सांगितले खाली कोणत्या राज्यात संविधानवाद अनुपस्थित आहे किंवा होता. मग आता ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम कोणकोणत्या देशामध्ये, कोणकोणत्या देशामध्ये नाही आपल्याला पाहिजे. आता सुदानमध्ये वगैरे किंवा श्रीलंकामध्ये, स्वीडन ह्या अशा काही कंट्री आता आहेत ते आपल्याला नक्की माहिती, म्हणजे नेमकं कुठं कॉन्स्टिट्युशनलिझम आहे आणि कुठं नाही आहे. तर राज्य म्हणजे त्याच्या महत्त्वाची गोष्ट काय की कोणत्या ठिकाणी तो आपला आहे हे दृष्टिकोनातून दिसून येतं. मग कोणकोणत्या ठिकाणी आहेत, तर स्वित्झर्लंडमध्ये आहे, स्वीडनमध्ये आहे, श्रीलंकामध्ये, पण तो सुदानमध्ये आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे संविधानवाद कॉन्स्टिट्युशनलिझम कोणकोणत्या देशामध्ये आहे, कोणकोणत्या देशामध्ये नाही, म्हणजे त्या ठिकाणी रूल्स हे गव्हर्नमेंट म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट आहे की अनलिमिटेड गव्हर्नमेंट आहे त्याच्यावरून ते ठरवून येतं. म्हणजे सुदानमध्ये हे आपल्याला अनलिमिटेड गव्हर्नमेंट असलेलं दिसून होतं. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे आन्सर सी, जे की सुदान. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न असा आहे, आता हे महत्त्वाचं की अंडर लिबरल कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे उदारमतवादी घटनावादाच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी येतात असं आपल्याला विचार. म्हणजे उदारमतवाद घटनावाद जो काय त्याचं आपल्याला गोष्टी विचार. मग नेमकं काय आहे, राज्यघटनावादाची आवश्यकता काय किंवा उदारमतवाद घटनावाद म्हणजे नेमकं काय, तर इट इज अज्युम दॅट द पर्पज ऑफ अ कॉन्स्टिट्युशनल इज टू प्रोटेक्ट राईट अँड लिमिट गव्हर्नमेंट. ठीक आहे, एनी प्रोव्हिजन दॅट हॅज द स्टेटस ऑफ हायर ऑफ फंडामेंटल लॉज हॅज कॉन्स्टिट्युशनल स्टेटस. सी आहे द फोकस इज ऑन द टोटल कॉम्पोजिशन शेप और फॉर्म ऑफ अ स्टेट. आणि डी आहे द व्हॅल्यूज ऑफ कन्झर्वेटिव्ह सिटिझन्स आर गिवन लेस रिस्पेक्ट अँड प्रोटेक्शन. म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी काय विचारण्यात आलं की उदारमतवादी लोकशाहीचा आपला काय विचार दृष्टिकोन विचारलं की नेमका काय. मग उदारमत घटनावादाविषयी काय सांगितलं जातं की संविधानवादाचा उद्देश अधिकारचे संरक्षण करणे असं काय आहे का, किंवा सरकारवर मर्यादा घालणे आहे, पण मर्यादा टोटल असं नाही आहे. तर काय सरकारवर मर्यादा आहे पण अनलिमिटेड आहे का, नाही आहे. म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट आहे ठीक आहे, पण अधिकाराचे संरक्षण करणं वगैरे अशा काही गोष्टी आहेत का, ठीक आहे. पुढचं काही उच्च किंवा मूलभूत कायद्याचा दर्जा असलेल्या कोणत्याही तरतुदीला घटनात्मक दर्जा वगैरे आहे का, तर नक्कीच नाही आहे. राज्याचे एकूण रचना आकार वर लक्ष केंद्रित केले जाते का, नाही. पुराणमतवादी नागरिकांच्या मूल्यांना कमी आदर आणि संरक्षण दिले जाते, हे पण त्यांचा आन्सर होत नाही. जे की आपण मागापासून ज्या काही गोष्टी बघतो की मर्यादित म्हणजे सरकार लिमिटेड गव्हर्नमेंट, हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी लिमिटेड गव्हर्नमेंट आहे की तुम्ही कॉन्स्टिट्युशनल लगेच क्लिक करायचं आहे. मग ते लिबरल असू दे काय, आणि त्यात नेमकं काय की प्रोटेक्ट राईट्स, हे प्रोटेक्ट राईट्स करतातच का नाही, नक्कीच का. मग एनी प्रोव्हिजन दॅट हॅज स्टेटस टू हायर फंडामेंटल लॉज
हॅज कॉन्स्टिट्यूशन म्हणजे उच्च किंवा मूलभूत कायद्याचा दर्जा असलेल्या कोणत्याही तरतुदीला घटनात्मक दर्जा यांनी विचारले का? नाही, कोणत्याही तरतुदीला असं काही सांगितलेलं नाही. आणि द फोकस ऑन द टोटल कंपोजिशनशे नाही, असं काय राज्याचा एकूण आकार किंवा स्वरूप असं काही लक्ष घ्या म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे नेमकी ती आणि कॉन्झर्वेटिव्ह विषय काय अशा काही गोष्टी बोललेलेच नाही. त्याच्यामुळे आन्सर काय? आन्सर इज दॅट ए आहे. मग नेमकं संविधानवादाचं उदारमतवादी सिद्धांत काय? तर कायद्याचे राज्य शास्त्रीय उदारमतवाद जे काही त्याला म्हटले जाते हे संविधानिक उदारमतवादाच्या सरकारच्या स्वरूपाद्वारे कायम ठेवले जाते. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की सरकारी उद्दिष्टे जी विशिष्ट सरकार साध्य करू इच्छितात आधुनिक काळात उदारमतवादी संविधान ही एक काय झाली महत्त्वाची संकल्पना असलेली दिसून येते. मग हे लक्षात घेण्यासारखी संविधानाच्या चौकटीवर राजकीय व्यवस्थेवर आधारित आहे जे नागरी आणि राजकीय हक्क आणि कशाची न्यायाच्या तत्वाची काय ते म्हणजे नागरी म्हणजे सिव्हिल पॉलिटिकल आणि जे काही ज्युडिशियल प्रिन्सिपल्स आहेत त्याची काय हमी दिली जाते. पण लोकशाहीत नागरिकांना गोष्टी उदारमतवादी दृष्टिकोन ठेवण्याचा अधिकार आहे. पण न्याय आणि लोकशाही यांच्यातील तणाव मात्र उदारमतवादी घटनांसमोर प्रश्न आणतो की किंवा ठेवतो की एकाच्या आधी कोणता असावा. म्हणजे लोकशाहीवर न्याय असावा की न्यायापेक्षा लोकशाही असावी. पण पूर्व राजकीय हक्क न्यायाच्या कक्षेत येतात आणि नंतरच्या काळात ते वगळले जातात. मग उदारमतवादी राज्यघटनेचा उद्देश धर्मनिरपेक्ष असणे आहे आणि आपली राज्यघटना ही त्यावर आधारित आहे. तथापि उदारमतवादी दृष्टीवर काही वाजवी निर्बंध असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे नेमकी उदारमतवादी दृष्टिकोन काय आणखी तर राज्यघटनावाद किंवा संविधानवाद ही काय असेल सर्वोच्च असेल. मग राज्यघटनेचे संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण असेल आणि राज्यकारभार हा कशावरती असणार आहे घटनेनुसार चालेल. म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला मर्जीनुसार तो चालवता येणार नाही. त्याच पद्धतीनं संविधानवाद हे सत्तेचे विभाजन आणि सत्ता संतुलन म्हणजे काय बॅलन्स ऑफ पॉवर देन सेपरेशन ऑफ पॉवर आणि सत्ता नियंत्रण म्हणजे पॉवर कंट्रोल या तत्वांचा समावेश असणारी असते. तसेच संविधानवादामध्ये सत्तेचा गैरवापर होण्यापासून काय केलं जातं नियंत्रण ठेवलं जातं. तसेच राज्यघटना बदलण्यासाठी त्या दुरुस्ती करण्यासाठी काही विशिष्ट पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागतो. मग त्यानुसार काय होते ती घटना दुरुस्ती होत असते. म्हणजे हिंसेच्या किंवा बळाच्या साह्याने घटनेत कोणत्याही प्रकारात किंवा राज्याच्या निवडणुकीच्या शांततापूर्वक मार्गाने होत असते. म्हणजे असं कोणत्याही प्रकारात कोणताही क्रांतीचा मार्ग अवलंबला जात नाही. म्हणजेच घटनेत 3 महत्त्वाच्या गोष्टीचा अंतर्भाव होतो. राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये व मूल्ये, शासनाची रचना अधिकार कार्ये, मूलभूत हक्क व त्याची घटनात्मक संरक्षण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते उदारमतवादी सिद्धांतामध्ये आपण डिस्कस करतोय. आणखी महत्त्वाचं काय आहे तर उदारमतवादी व्यवस्थेत राज्यघटना ही केवळ साध्य नसून ती साध्य आणि साधन या दोन्हींचं काय असतं दोन्हींचं मध्यम असतं. म्हणजेच राज्यघटना केवळ व्यवस्थेची उद्दिष्टे सांगत नाहीत तर त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्या साधनांचा काय करते आधार घेतील. या साधनांचाही समावेश राज्यघटनेत केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणूनच राज्यघटना ही काय असते सतत उत्क्रांत होणारी काय असते प्रक्रिया असते. राज्यघटना ही नेमकी काय असते तर राज्यघटना ही सतत उत्क्रांत होणारी चिरस्थायी असते. म्हणजे लोकशाही हे सर्व उदारमतवादी व्यवस्थेचे साध्य असते. परंतु त्याची पूर्तता करणारी साधने कुठं आढळतात आपल्याला तर त्याच राज्यघटनेमध्ये आढळताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर उदारमतवादी व्यवस्थेत घटनावाद म्हणजेच प्रामुख्याने शासनकर्त्यावर घटनेचे नियंत्रण किंवा मर्यादित शासन व्यवस्था असणे होय. जे की आपण असं धरलं की संविधानाचा उद्देश अधिकाराचे संरक्षण करण्याने सरकारवर मर्यादा घालणे होय. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे की रूल ऑफ लॉवरती जे की आपल्या सिलेबसमध्ये दिले की कायद्याचे अधिराज्य किंवा कायद्याचे राज्य त्याला म्हटलं जातं. तर रूल ऑफ लॉ मीन्स व्हॉट की सुप्रेमसी ऑफ ज्युडिशरी, सुप्रेमसी ऑफ लॉ किंवा इक्वॅलिटी बिफोर लॉ की सुप्रेमसी ऑफ पार्लमेंट. म्हणजे कायद्याचे राज्य म्हणजे नेमकं काय की न्यायपालिकेचे वर्चस्व आहे का, कायद्याचे वर्चस्व आहे का, कायद्यापुढे समानता आहे का किंवा संसदेचे वर्चस्व आहे. कारण संसदेचे वर्चस्व असणे म्हणजे सरकारचे वर्चस्व असणे. त्यामुळे हा पर्याय नक्कीच असू शकत नाही. ठीक आहे. मग हे 2 पर्याय आपल्याला इलिमिनेट होतात. मग आता राहायला 3 तर ह्या सगळ्या कायद्यासमोर समानता नक्कीच असणार आहे की कायदा महत्त्वाचा. न्यायपालिकेचे वर्चस्व पण असू म्हणजे न्यायालयीन व्यवस्था वरचढ होऊ शकते का तर नाही. मग राहतो पर्याय काय 2 आणि 3 म्हणजे ह्याचा आन्सर नेमकं काय असणार आहे. आन्सर डी
जे की 2 आणि 3 असणार. म्हणजे कायद्याचं राज्य काय आहे, आपल्या प्रश्नावरूनच लक्षात येतं की कायद्याविषयी त्या काही गोष्टी बोलतात, जे काही पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे एक नेमकी काय प्रश्न नेमका नीट समजून घ्यायचं की प्रश्नामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, नेमकं प्रश्न कशाविषयी बोलतो हे आपण बघायचं. म्हणजे कायद्याचे राज्य कायद्याविषयी सांगतो, म्हणजे ह्याच्यावरती कुणाचं वर्चस्व असणार आहे का, वर्चस्व म्हणजे सुप्रमासी हे कायद्याविषयी बोलत त्यामुळे या ठिकाणी हे दोन्ही पर्याय आपल्याला इलिमिनेट होताना दिसतात. तसेच कायद्याचे वर्चस्व दिसून येत नाही, म्हणजे कायद्याचे वर्चस्व दिसून येतं पण न्यायपालिकेचे संसदेचे वर्चस्व आपल्याला दिसून येतं का, तर नक्कीच नाही. त्या पद्धतीने कायद्यापुढे समानता ही आपल्याला आढळून येते. त्याच्यामध्ये त्याचं आन्सर आहे की कायद्याचे वर्चस्व आणि कायद्यापुढे समानता. पुढील प्रश्न आहे प्रश्न 8वा. व्हॉट इज द रूल ऑफ लॉ. जे की आता आपण बघितलं कायद्याचे अधिराज्य किंवा कायद्याचे शासन, कायद्याचे राज्य. तर नेमकं कायद्याचे शासन म्हणजे नेमकं काय, तर व्हॉट इज द रूल ऑफ लॉ. द आयडिया ऑफ अ लिमिटेड गव्हर्नमेंट. ठीक आहे का policy obeying the law, the basic attribute of the law, and the idea that government is under the law, that the idea that parliament is the ultimate sources of authority. म्हणजे मर्यादित सरकारची कल्पना आहे का. आता ही मर्यादित सरकारची कल्पना जी काही आपण पाहिली ती कुठं बघितली होती, तर मर्यादित सरकारची कल्पना आपण कॉन्स्टिट्युशनलिझममध्ये बघितली होती, जी की कायद्याच्या राज्यामध्ये आढळून येतं का, तर नाही. पोलीस कायदा आहे का, कायद्याविषयी बोलतात म्हणजे पोलिसांचं राज्य आहे का, नक्कीच नाही. आणि हेही सांगितलं संसद हेच अधिकारचे अंतिम म्हणजे संसदेचं अधिराज्य राहते का, नाही आहे. मग कायद्याचे मूलभूत गुणधर्म, सरकार कायद्याच्या अधीन असणे, म्हणजे सरकार म्हणजे कायदा हा वर्चस्व किंवा कायदा हा सर्वश्रेष्ठ असणार, याचं हे आन्सर हे आहे. ठीक आहे, तर नेमकं कायद्याचे अधिराज्य म्हणजे नेमकं काय, तर कायद्याचे राज्य म्हणजे कायद्याचे सरकार, म्हणजे पुरुषाचे नव्हे किंवा व्यक्तीचे नव्हे. ठीक आहे, कायद्याचे सरकार त्याला काय म्हणतात, कायद्याचे अधिराज्य. व्यक्ती राज्य यंत्रणेत काम करणाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरणे अपेक्षित आहे, म्हणजे कायद्यानुसार कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडणे हे अपेक्षित असतं. दुसऱ्या शब्दात नियम कायद्याचे सर्वोच्चतेचे काय, म्हणजे कायदा हे कायद्याच्या सर्वोच्चतेचे काय करतं, रिप्रेझेंटेशन करतं किंवा प्रतिनिधित्व करतं. मग सर्वसाधारणपणे कायद्याच्या नियमांचा अर्थ असा होतो की कायद्याची निर्मिती, त्याची अंमलबजावणी आणि कायदेशीर नियमामधील जे काही संबंध आहेत ते स्वतःचं कायदेशीररित्या काय केले पाहिजे, नियंत्रित केले जातात. म्हणजे सगळ्याला जे काय ते कायदा हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ असतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ते कोणतेही सरकार, कोणतेही शासन, संसद, न्यायव्यवस्था, कार्यकारी अधिकार हे कायद्यापेक्षा वरचढ असत नाही. ज्या काही गोष्टी आहेत ते कायदेशीररित्या काय केले जातात, नियंत्रित केले जातात, जेणेकरून कोणीही सर्वात उच्च पदावरती असलेल्या अधिकाऱ्यासह कायद्यावरती काय नाही, वरचढ नाही. मग राज्यकर्त्यावरील कायदेशीर बंधनाचा अर्थ असा आहे की सरकार आपल्या नागरिका इतकेच विद्यमान कायद्याच्या काय आहेत, अधीन आहेत. म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आहेत किंवा कायद्याच्या वरचढ कोणीही असू शकत नाही. जे सामान्य लोक असतील त्यांच्याबरोबर जे काही अधिकारी असतील तेही तितकेच कायद्यापुढे काय असणार आहेत, समान असणार. मग अशा प्रकारे एक जवळून संबंधित संकल्पना म्हणजे कायद्यासमोर समानतेची संकल्पना आहे की त्या समानते की कायदेशीर व्यक्तीला विशेष अधिकार मिळणार नाहीत, जे सर्वांसाठी विस्तारित नाहीत आणि कोणतीही व्यक्ती कायदेशीर प्रतिबंधापासून मुक्त राहणार नाही. म्हणजे काय, तर या व्यतिरिक्त विविध प्रशासकीय अधिकाऱ्याकडून कायदेशीर नियमांचा अर्ज, निर्णय निपक्षपाती आणि समतुल्य प्रकरणामध्ये सुसंगत असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, तर आता समजा वर्ग, स्थिती, सापेक्ष शक्ती विचारात न घेता आंधळेपणाने केले जातात काही वेळा, पण या कल्पना कोणतीही खरेदी करता यावी. शिवाय अधिकाऱ्यांना कायद्याच्या अधीन राहण्यास भाग पाडण्यासाठी काही कायद्याची उपकरणे असली पाहिजे. म्हणजे नेमकं काय होतं की कायद्याच्या पुढे कोणत्याही गोष्टी वरचढ असताना आपल्याला दिसत नाही. जो कितीही मोठा प्रशासकीय अधिकार असला, कार्यकारी मंडळ असेल, संसद असेल किंवा न्यायालयीन व्यवस्था असेल, ती सामान्य व्यक्तीप्रमाणेच कायदा हा सगळ्यांनाच काय असणार आहे, वरचढ असणार आहे. म्हणजे कायद्यापुढे कोणतीही व्यक्ती, कोणतीही संस्था, कोणतीही गोष्टी कायद्यापुढे मोठी असणार नाही. म्हणजे कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय, कायद्याप्रमाणे जो काही चालू जातं त्याला किंवा कायद्याच्या नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी घडवल्या जातात त्याला कायद्याचे अधिराज्य, कायद्याचं लॉ किंवा रूल ऑफ लॉ असं म्हणलं जातं. ठीक आहे, तर महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे की स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये हे समाविष्ट नाहीत. द फीचर ऑफ अन इंडिपेंडंट ज्युडिशरी नॉट इन्क्लूड. तर कुठलं, तर प्रोटेक्शन फ्रॉम क्रिटिसिझम बाय मिनिस्टर्स ऑर इन Parliament. Then security of tenure, judicial immunity from civil liability, being democratically accountable.
म्हणजे काय, तर जी काय आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, म्हणजे हे आपल्याला सिलेबसमध्ये ही गोष्ट आहे. कुठे कॉन्स्टिट्युशनलिझम आपलं इंडिपेंडंट ज्युडिशरी सांगितलं आहे, तर त्याविषयी हे बोलत आहे की नेमकी स्वतंत्र न्यायव्यवस्था जी आहे त्याच्या वैशिष्ट्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नाही आहेत समाविष्ट नाहीत. तर त्याच्यामध्ये मंत्र्याचे किंवा संसदेतील टीकेपासून संरक्षण, कार्यकाळाची सुरक्षा, नागरी दायित्वापासून न्यायालयीन प्रतिकार की लोकशाही पद्धतीने जबाबदार असणे. महत्त्वाचं म्हणजे याचा आन्सर आहे आन्सर डी, की ते लोकशाही पद्धतीने जबाबदार असणे वगैरे हे स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं वैशिष्ट्य नाही आहे. तर स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणकोणते ते आपण पाहूया. की स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य असते की त्याच्यामध्ये महत्त्वाचे आपल्याला कार्यकाळाची सुरक्षा दिली जाते. ठीक आहे, म्हणजे जे काही न्यायालयीन व्यवस्था आहे, न्यायालयीन व्यवस्थेत जे काही अधिकारी आहेत किंवा जे काही जजेस आहेत त्यांना टेन्युअर ऑफ दिले जातं. न्यायालयीन कार्यकाळाची काय दिली जाते, सुरक्षा दिली जाते. त्याच पद्धतीने एक न्यायपालिका जी कार्यकाऱ्यांची आणि विधिमंडळापासून काय असते, वेगळी असते. म्हणजे सेपरेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह पॉवर्स फ्रॉम आपली ज्युडिशियल पॉवर. ठीक आहे, म्हणजे न्यायपालिका ही एक्झिक्युटिव्ह पॉवरपासून आणि लेजिस्लेटिव्ह पॉवरपासून काय असते, वेगळी असते आणि स्वतंत्र कार्य करण्यासाठी ती सक्षम असते. हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तसेच न्यायाधीश त्याच्या न्यायिक कार्याचा वापर करताना काय म्हणतात आणि काय करतात यासाठी नागरी दायित्वापासून ती न्याय प्रतिकार शक्ती ह्यांची काय असते, वेगळी असते. आणि मंत्र्याकडून किंवा संसदेत होणाऱ्या प्रश्नाच्या टीकेपासून पण त्यांना संरक्षण भेटते. महत्त्वाची गोष्ट आहे, जर संसद जर एखादी गोष्ट चर्चेला असेल तर त्यामध्ये ज्युडिशियल ॲक्टिव्हिटिझम किंवा ज्युडिशियल रिव्हिजनमध्ये किंवा ज्या काही न्यायालयीन प्रक्रिया झाल्या तर त्याच्याविषयी कोणतीही प्रकारची टीका केली जात नाही. त्याच्यावरती वादविवाद हे संसदेत कडून किंवा मंत्र्याकडून केले जात नाही. ते म्हणजेच त्यांना काय भेटतं, संरक्षण मिळतं. आणि न्याय प्रशासनाचे संरक्षण त्यांना भेटलेलं असतं. न्यायव्यवस्था लोकशाही पद्धतीला काय आहे, जबाबदार असत नाही. म्हणून त्याचा आन्सर लास्ट शेवटचं होतं की अकाउंटेबिलिटी ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे न्यायव्यवस्था लोकशाही पद्धतीला जबाबदार असत नाही. ठीक आहे, ही जे काही महत्त्वाचे त्याची वैशिष्ट्य आहेत ते एकदा आपण पाहून घेऊया, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये जर असं काही क्वेश्चन तर आपल्याला तो नीट टॅकल करता येणार आहे. ठीक आहे, तर पुढचा महत्त्वाचा 10वा प्रश्न आहे जो की कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस, जो की आपल्या सिलेबसमधला पॉईंट आहे त्याच्यावरती हा आपला क्वेश्चन विचारण्यात आला आहे की व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस, किंवा नेमकं त्याचा अर्थ काय होतो की ती गोष्ट काय आहे आपल्याला विचारली. ठीक आहे, तर 10वा प्रश्न आहे की रिझॉल्विंग कॉन्स्टिट्युशनल डिस्प्यूट्स इज अ मोर कॉम्प्लिकेटेड प्रोसेस दॅन सबमिटिंग क्वेश्चन्स टू जजेस बिकॉज तर संविधानिक विवादाचे किंवा संविधानिक जो काही क्रायसिस आहे त्याचे निराकरण करणं ही न्यायाधीशांना प्रश्न सादर करण्यापेक्षा अधिक क्लिष्ट प्रक्रिया आहे. का आहे असं विचार आहे, तर जजेस डू नॉट ऑलवेज नो द करेक्ट आन्सर, न्यायाधीशांना नेहमीच योग्य उत्तर माहीत नसतात. किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह अँड अदर ॲक्टर्स हॅव हिस्टॉरिकल प्लेड अ सेंट्रल रोल इन सिटिंग मेजर कॉन्स्टिट्युशनल कॉन्ट्रोवर्सीज, म्हणजे निवडून आलेले प्रतिनिधी आणि इतर कलाकारांनी किंवा इतर ज्या काही ॲक्टर्स आहेत ते ऐतिहासिकदृष्ट्या प्रमुख घटनात्मक विवादाचे निराकरण करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावत असतात. त्यामुळे संविधानिक विवादाचे निराकरण करणं हे न्यायाधीशांना अवघड जातं किंवा क्लिष्ट जातं असं म्हणले. तसेच घटनात्मक खटल्यावर निर्णय घेण्याचा अधिकार संविधान न्यायाधीशांना देत नाही असं काय नाही आहे. खटले सुरू करणे ही वेळ खाऊ आणि त्रासदायक प्रक्रिया, म्हणजे हे डायरेक्ट नाकारल्यासारखेच ह्या गोष्टी होत्या. त्यामुळे याचा आन्सर लास्ट 4 जे आहे ते होऊ शकत नाही. इलिमेंट करताना आपल्याला काय करू, ही गोष्ट न्यायाधीश नेहमीच मुख्य हे नक्कीच नाही. म्हणजे ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इलिमेंट करता आल्या. घटनात्मक खटल्यानंतर निर्णय घेण्याचा अधिकार संविधान न्यायाधीशांना देत नाही आहेच ना. त्यामुळे आन्सर बीच असणार आहे नक्की बरोबर. की जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि अदर जे काही ॲक्टर्स आहेत त्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या प्रमुख घटनात्मक विवादाचे निराकरण करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावलेली असते. त्याच्यामुळे संविधानिक विवादाचे निराकरण करत असताना जे काही न्यायालयीन व्यवस्था आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांना ती काय होते, घटना ती क्लिष्ट होते. ती कशी बघा, ते संविधानिक संकट म्हणजे काय, तर संविधानिक संकट ही सरकारच्या कार्यामध्ये समस्या किंवा काय असे संघर्ष किंवा क्रायसिस जे आपण म्हटलेलं आहे ती गोष्ट, ज्याचे निराकरण करण्यात राजकीय घटना किंवा इतर मूलभूत प्रशासकीय कायदा अक्षम असल्याचे आपल्याला समजते. म्हणजे की न्यायाधीश लोक सक्षम असताना आपल्याला दिसत नाही का, ते आपल्याला विचारवतात. तर यामध्ये काय आहे की एखाद्या घटनेचे मध्यवर्ती कार्य पार पाडण्यासाठी जे काही अयशस्वी झाल्यामुळे किंवा कमीत कमी यशस्वी होण्याच्या जोखीमामुळे उद्भवणारे जे काही संकट असते त्याचे वर्णन कसे केले जाते, तर संकट विविध संभाव्य कारणामुळे उद्भवू शकतात. म्हणजे कसं, तर एखाद्या सरकारला त्याच्या घटनेविरुद्ध कायदा करायचा असेल, घटना विशिष्ट परिस्थितीसाठी स्पष्ट उत्तर अयशस्वी होऊ शकते, तर अशा वेळी राज्यघटना स्पष्ट असू शकते परंतु त्याचे पालन करणे हे राजकीयदृष्ट्या काय असतं, अशक्य होऊ शकते. म्हणजे अशा वेळी तो काय वाद निर्माण
होऊ शकतं. म्हणजेच काहीतरी सरकारी संस्था स्वतः चकचकीत होऊ शकतात. म्हणजेच कायद्याने त्यांना जे ठरवले आहे ते पूर्ण करण्यात त्या अयशस्वी होतात. पण त्यामुळे काय होतं की सरकारमधील जे काय अधिकारी कायद्याचे संकुचित वाक्याच्या आधारे गंभीर समस्येचे निराकरण करण्यास काय करतात, असमर्थ किंवा समर्थन करू शकतात. म्हणजे काय होतं की कायद्याच्या संकुचित वाक्याच्या आधारे गंभीर समस्येचे निराकरण करण्याचे समर्थन करू शकतात म्हणजे सरकार. मग त्यामुळे नेमका वाद होतो. संविधानिक जो काही वाद आहे त्याचं निराकरण करण्यासाठी न्यायाधीश का सक्षम असत नाहीत, कारण जे काही निवडून आलेले प्रतिनिधी असतात म्हणजे जे काही सरकार असतं, जे काही इतर ॲक्टर असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्यांच्यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या घटनात्मक विवादाचे निराकरण करण्यात मध्यवर्ती भूमिका असते, जी की त्यांना सरकारला जे काही गंभीर समस्या असतात त्याचे निराकरण करण्याचे समर्थ असं वाटतं किंवा राजकीय गोष्टी जे काही अशक्य आहेत त्या स्वतः सरकारी संस्था स्वतः करू पाहतात किंवा कायद्याने त्यांना जे काही ठरवायचं ते पूर्ण करण्यात ते कदाचित यशस्वी होण्याच्या मार्गावर असतात. पण नाही झालं तर त्यावेळी काय होतो, हा कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस हा निर्माण होतो. त्यामुळे काय होतं की त्यामुळे ज्युडिशियली जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये असमर्थ असताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आजचं सेशन जे की आपलं राज्यघटना आणि राज्यघटनावाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम याविषयी होतं, जे की आपल्याला याचा नक्कीच परीक्षेला फायदा होणार आहे. याच्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले जाऊ शकतात, विचारलेले आहेत. ते कोणकोणते अँगल विचारले त्याचा आपण एक ॲनालिसिस करा, जेणेकरून ह्या लेक्चरचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा, जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल. याप्रमाणे आजचं सेशन आपलं इथंच संपत आहे. धन्यवाद.